Today's play activity is sensitive puppets, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to identify the parts of the body and their functions, and to understand the five senses, and to develop the artistic abilities. For this we need a small group of students, and material required is a small paper bags for each child, colored paper, chart paper, crayon, scissors, paste or gum. Now how we have to do this activity? Begin by reviewing the five senses with the children, then tell the children that they are going to make puppets that can do all these things. Distribute the material and do the activity step by step together. Ask the questions. If you want your puppet to see, what must you give it? After the children answer, give them paper to cut out eyes and help to paste them on the paper bag. In the same way, ask questions about hearing, tasting, smelling and feeling, and help the children to cut out and paste the ears, mouth, nose, hands and legs on the paper bag. When the whole puppet is assembled, discuss each part of the body. See that each child's puppet is different and let the children color or decorate their puppets in their own way. Here one variation is possible. Help children put up a puppet showing using the puppets they have made, and they may act out a story or rhyme about the five senses. ही सेन्सिटिव्ह पपेट्स ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे मुलांची आकलन क्षमता वाढवून घेण्यासाठी. ह्याच्यामध्ये मुलांना वेगवेगळे जे बॉडी पार्ट्स असतात आणि त्यांचे यूज काय आहे, त्यांचा आपण कसा वापर करतो त्याच्याविषयी माहिती मिळेल, आणि त्यानंतर आपले कुठले पंचज्ञानेंद्रिय असतात त्यांच्याविषयीसुद्धा माहिती मिळेल. आणि एक मुलांना आर्टिस्टिक दृष्टिकोन मुलांना डेव्हलप करण्यासाठी सुद्धा ही ॲक्टिव्हिटी फायदेशीर ठरते. ह्यामध्ये आपल्याला काही चार्ट पेपर हवे आहे, क्रेयॉन, सीझर आणि कलरफुल पेपर्स हवे, किंवा काही डेकोरेटिव्ह आयटम्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. ह्यामध्ये आधी मुलांना आपले जे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहे ह्याच्याविषयी मुलांना माहिती सांगायची आहे, त्याच्याविषयी बोलायचं आहे. त्यानंतर आपण त्यांना असे वेगवेगळे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स विचारू शकतो की आपण आज पपेट्स बनवणार आहोत, तर जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या पपेट्सला बघता यावं, तर तुम्ही काय देणार त्या पपेट्सला, काय हवं आहे. मग मुलं आपसुकच आन्सर्स देतील की त्या पपेटला डोळे असायला हवे, कारण आपण डोळ्यांनी बघत असतो. मग त्यानंतर मुलांना त्याच्यासाठी जे मटेरियल लागतं ते द्यायचं, आणि त्याच्यानुसार गोल डोळे मुलं कटआउट करू शकतात चार्ट पेपरचे, किंवा रेडीमेड काही डेकोरेटिव्ह आयटम्स असतील तर ते मुलं करू शकतात, किंवा मुलांनी क्रेयॉननी किंवा स्केच पेननी करायचे असेल तर मुलं तसंही करू शकतात. आणि त्यानंतर असे वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना तुम्हाला असं वाटतं आहे की पपेट्सनी चालावं, किंवा त्याला बोलता यावं, किंवा त्याला हाताने कामंसुद्धा करता यावेत, मग आपण त्यासाठी काय करायला हवं. मग मुलं प्रत्येक प्रश्नाला आन्सर देतील की त्याला हात असायला हवे, पाय असायला हवे, तोंड असायला हवं, किंवा कानही असायला हवे ऐकण्यासाठी. मग असे वेगवेगळे ते चार्ट पेपरचे आपल्याला त्यांना हात तयार करायचे आहे, छोटे छोटे पाय करायचे आहे, नाक, डोळे किंवा कान, हे असं करून आपण एका चार्ट पेपरचं करू शकतो, किंवा अशी पेपरची एखादी रेडीमेड बॅग असेल तर त्याचंसुद्धा आपण त्याला हे करू शकतो, जेणेकरून तो आपल्याला कुठे हँग पण करता येईल, लटकवता येईल ती पेपर बॅग. किंवा जर मुलांनी डायरेक्ट पेपरचे चार्ट पेपर बनवले तर ते मुलं ॲक्टिंग करण्यासाठी किंवा स्टोरी सांगण्यासाठी किंवा नुसतंच त्यांना एक फ्री प्ले खेळण्यासाठी सुद्धा आपण ते वापरू शकतो. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे बॉडी पार्ट्स मुलं तयार करतील आणि ते त्याला चिटकवतील, आणि त्यानंतर मग त्यांचा हा पपेट तयार होईल. आणि ह्याला त्यानंतर डेकोरेट करायचं असेल किंवा कलर करायचं असेल तर ते मुलं त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या सोयीनुसार मुलांना हे कलर करता येईल. आणि ह्याच्यामध्ये मुलांना एखादी स्टोरी सांगायची असेल पपेट्स घेऊन तर तेही करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये मुलांचीच क्रिएटिव्हिटी आपल्याला जास्त एक्सप्लोअर करायची आहे, की जसं इथे काही मुलांनी ड्रॅगन बनवले, काही मुलांनी त्याच्यातून राक्षस बनवला, किंवा काही मुलांनी तिथे वेगवेगळे
व्यक्तिरेखा असतील, कोणी गार्ड बनवला आहे, कोणी सावा माणूस बनवला आहे, कोणी बाबा बनवलं आहे, तर असं काही, किंवा कोणी एखादं कार्टून कॅरेक्टर बनवलेलं आहे. तर ह्या मुलांच्या आयडियाज आहे आणि त्याच्यानुसार ते मुलं वेगवेगळ्या डेकोरेशन करून ते मुलं तयार करू शकतात.